जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरक्षण परिषदेमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने ठराव घेत सगळे सोयरे अध्यादेश रद्द करून गेल्या 1 वर्षात दिलेले कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करावे, तसेच खासगी क्षेत्रामध्ये ओबीसींना आरक्षण द्यावे अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे। महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले। आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी आरक्षण हक्क परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या निमित्तानं आत्ताच ठरावाचं वाचन झालं। त्यापैकी आम्ही चौथा ठराव जो वाचलेला आहे तो असा आहे की ओबीसी साठी वेगळे ताट राहिले आणि असे तोंडी आश्वासन देत असता ओबीसी कोट्यातून डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधण्यात आला आहे। वर्षात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठरावाच्या द्वारे या परिषदेने केलेली आहे। तसेच महत्त्वाचं जे ठराव 5वा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे की शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे। त्यामध्ये रक्ताच्या नात्याची वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या जात प्रमाणपत्र हा एक आवश्यक पुरावा असतो। या अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पुराव्याला बगल देण्याचं काम सगळे सोयऱ्यांचे रक्ताच्या नातेवाईकांच्या नसलेल्या जात प्रमाणपत्र देण्याच्या आदेशाच्या द्वारे केला आहे। अशा कायदा व नियमावलीमध्ये चुकीचा ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे। अशा प्रकारच्या संविधानाची आरक्षण नीती आणि आरक्षण मागील सामाजिक भूमिकेचा द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधी करतायत। त्यामुळे समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात आहेत। जाती समूह भांडणे लावण्याचे हे षड्यंत्र आहे। वंचित बहुजन आघाडी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठरावाच्या द्वारे करत आहे। आणि आमची त्यापेक्षा दुसरी एक अशी मागणी आहे की जे खासगी आरक्षण आहे, खासगी नोकऱ्या आहेत किंवा खासगी क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसींना त्या ठिकाणी आरक्षण लागू व्हावं ही आमच्या या ठरावाच्या माध्यमातून मागणी आहे। आणि अशा प्रकारचे आम्ही 11 ठराव या ठिकाणी केलेले आहेत।